आम्ही आलो तर यांचा चार्ट घ्यायला. दोघं आलेत आता. कुठे जाणार आहे आपण? कुठे जाणार आहे आपण आता? गाडी का नाही तुला गाडीत खायला ते ब्रेड घेऊ का ते चॉकलेट लावून नाही खायला? लिची लिची नाही आता, लिची कुठेच आणि आता रियांशला घेतलंय आणि निघालोय आम्ही आता. इथं आले आता जाणार आहे आम्ही भाजी वगैरे घेणार आहे. ते तुझे आपोआप पाठव. भाजी घ्यायला. गाईज आम्ही निघालोय आता गावाला. आमच्या आता बॅगा आहेत. सो निघालोय आता. गाईज निघालोय आम्ही आता गावाला जायला. सो निघालोय आता. निघालोय आता आम्ही गावाला जायला. आई आपल्या बरोबर येते ना. दाखवच तुम्हाला आमचा पूर्ण प्रवास आज. असं गरम किती होतं यार. तेच ना बाहेर आल्या गरम होते. आणि लिफ्टचे वेट करताना तर खूपच गरम होतं. का शिफ्ट झालं मम्मी तेच. ती आजी बघा आपल्याला कशी वाट बघते बघ ना, बिचारी खिडकीत दरवाजात उभी राहून बघ कशी बघते बघ. आम्ही आता आम्ही आमचं एवढं सामान. आपली पूर्ण गाडी भरेल या सामानात. गेलो होतो ते लवकर मध्ये आमच्या बॅग स्वप्नील गेलाय गाडी आणायला. आणि शाळेत खूप एक्सायटेड. आम्ही चाललोय वारीला पंढरपूरच्या. आणि हे करते आता सामान सेट गाडीमध्ये. आणि आम्ही निघालोय आता. गाडीत आता आम्ही ठाण्याला जाणार आहे. ठाण्यावर ना अजून आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. आई बाप्पा पण आहेत आणि अजून एक गाडी पण आहे. एक गाडी आहे. टोटल आम्ही किती 7 आणि 7 13 जण आहे. 13 जण आणि 2 चिट्टू म्हणजे 15 जण आहेत. सो असे आम्ही निघालो आता. ते ठाण्याला आमची वाट ठाण्याला जाणार, तिथे जेवणार आणि तिथून मग नॉनस्टॉप नाही थांबत काम होती ना सगळी. सॅटर्डे होता, संडे होता काल, त्यामुळे बिलांची कामं ऑर्डर टाकायची, पेमेंट करायची, ते करून निघेपर्यंत 8 वाजले. ठीक आहे पण आता काय आपण थांबत का जाणार आहे. असं शूट घेतली ना पिलू. मग गाडी न्यू रोड दाखवतो बघ तुला एकदम मोठ्या. आपण मिसिंग लिंक वरून जाणार. मोठा ब्रिज झालाय जगातला सगळ्यात मोठा, माहितीये का. त्याच्यावरून जाणार. झोपू नको तेव्हा तू. हा का. किती वाजता न्यू रोड आहे तो. तिथं 12 वाजता पोहोचू. तू काय जागाच असोस ना 12 पर्यंत. हा मग न्यू रोड झालाय, मोठा ब्रिज झालाय बघतो. पुण्याला का. तो घाट लागायचा ना आपल्याला पुण्याला. घाटात नाही ट्रॅफिक लागायची. घाट चढायचो आपण. तो घाट गेला आता संपला. घाटात नाही जायचं आता. तिथून आपल्याला 1.5 तास लागेल. 1.5 तास लागायचे ना आपल्याला जायला. ते आता तो रोड नाही. आता डायरेक्ट खोपोलीवरून डायरेक्ट पुणा. आता आम्ही पोहोचलो भिवंडीला. ब्रेक लागताय त्या गाडीची. आउटलेट मॉल झालं इथे भिवंडीच्या इथे. काय वाटतोय आउटलेट मॉल ऑफ इंडिया चांगला आहे ते पण. आणि सुरू झालाय हा मॉल. एक 8 दिवस झाले सुरू झालाय. पॅन्टी आणि हे अगोदर सुरू झाली ना. नीट ठेवलंयस ना सर. पाठीच ती पिशवी आम्ही आहे. गेलो नाही अजून, जायचंय. जाऊ एक्सप्लोर करायला. आणि आमच्या जे गाडीचे ब्रेक लागतात ना सगळे फोडे होतात सडकून. कपडे कुठे. मी घेतो पुढे. आम्ही निघालो आता सगळे. पुढे घेतो मी. काय करा सगळ्यांनी. अरे बसा पटापट. ए उड्या नको मला. ही घेतली गाडी रेंजने रडून. आईने गाडी घेऊन गेली त्याला. सासू मम्मी माझ्या. ए थांब. रेयांश खुश.
चल आई. नाहीये नाही त्यात कशी बसली बॅग बॅग थँक्यू बोललो घेतलास चालू कर. मग तुम्हाला 700 रुपये द्यायचे स्वप्नी असली 600. स्वामी समर्थ. समजतो आणि आम्ही आता सगळे आणि आम्ही पॅन्टीत काय ठेवलेलं लसूण. लसूण लसूण ठेवलंय पेंटीत ते दाखवते सर. निघालोय ठाण्यातून आणि ठाणा शिवाजीनगरवर निघालोय. आता डायरेक्ट स्टॉप तळेगाव. तळेगाव नाही खालापूरला. 10:30 वाजता. आणि तुम्हाला बोललेलं आम्ही 2 गाडी नेतोय. एक गाडी पुढे आहे ती. आर्टिकाच आहे ती पण. हा, ती पण आर्टिकाच आहे. आता खालापूरला जायचं सीएनजी भरायचं तिथे. ही गाडी अजून एक पुढे नाहीतर नसेल तर डायरेक्ट तळेगाव. आपण भरले ना सीएनजी. आज तुम्हाला मिसिंग लिंक वरचा प्रवास दाखवतो. मिसिंग लिंक जाणार आहे. मी फर्स्ट टाइम जाणार आहे. चाललोय ना. बाकी सगळे गेले होते. मी फर्स्ट टाइम चाललो. ही बघा ही दुसरी गाडी. ही जी पुढे आहे. कस भरलेत सामानाने माणसांनी. चला भेटू रस्त्यात. आपण तर सीएनजी भरली ना आपल्याला भरायची जरूरत नाही. यस. त्यांनाच जरा भरायची. ठाण्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल. अर्धा तास. हायवेला लागलो की मग पटापट घ्या. जस्ट आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जॉईन झालोय. वाजले 11:15. 11:25 झाले. बरोबर 1 तास लागला ठाण्यावर. आणि अजून कोण पण नाही झोपलं. गाडी ऐकतोय. छान झोप तरी अजून आली नाही. त्या हिशोबात रिफिल करायचा. मला डोळे डायरेक्ट तळेगाव. माझे डोळे जरा तर पेंगायला लागले. आणि आम्ही का रेंज जागा आहे. त्याला मिसिंग लिंक बघायचा म्हणून रेंज जागा आहे. मुंबई पुणेचा रात्रीचा प्रवास. नंदिरेपर्यंत बघा. लय डोळे पेंगताय खोटा बोलतो एक नंबर. खरंच. खालापूरला भेटतो. तो तर झोपला असेल ना. काय होतं त्याचा पावलं टाकायचं सर का चालेल. झोपलाय आता. आमच्या तिघींच्या मांडीवर असता. आम्ही आता पोहोचलोय खालापूरला. आम्ही आता सगळे थांबलो. इथं जरा स्टॉप घेतलाय. आम्ही इथे जरा फूड कॉर्नरला. आणि आता आम्ही निघालो इथून. आता जस्ट मिसिंग लिंक वरती एंट्री केली आहे. पहिल्यांदा आलोय मिसिंग लिंकला. बघू आता किती वेळ लागतो. टाइम लावलाय आम्ही. 12:11 झालेत. खालापूरला आतमध्ये आलोय. बघू आता बाहेर कधी पडतोय मिसिंग लिंक वरून. छान आहे. आता तरी छान आहे. आता पुढे ब्रिज आणि टनल आहेत. ते दाखवतो तुम्हाला. आलोय आता बघा टनल आहे. टनल आला. आता आला मी पण फर्स्ट टाइमच आलोय. आता आपण ओढतो मी. हो तेच खूप छान बांधलाय. खूप टाइम खूप कमी लागतो याच्यामुळे. फ्युल बचत होतं. टाइम कमी. टोल नाहीये या रोडला. मेन म्हणजे विदाउट टोल आहे. 9 मिनिटाचा आहे 9. आता बघू लावत आहे मी. असं आणि वाटतं बाहेरच्या अजून देशात आहे. कोण झोपलं मी पण. बघ पुढे बघ किती मस्त आहे. वाव. बघायचं होतं नाही पूर्ण मिसिंग कनेक्टिव्हिटी मिसिंग लिंक आपलं वाव. स्वागत आहे. वाव. लाईट लावले 12:10 झाले. यार 12:10. इथे मी 4 दिवस राहू बाई. सेकंड आहे का? हा सेकंड. ह्याच्या पुढे परत ब्रिज आहे. हा मोठा आहे. 8 का 9 किलोमीटर आहे ना. 12:13 मिनिटं चालू झालं. 12:14 14 मिनिटं. घाट वगैरे सगळं सगळं क्लिअर झालंय आता. किती मस्त ना. तेव्हा आधी किती घाटात ट्रॅफिक. किती किती तास जायचे. 1.5 तास. 3.25 तास. 4.25 तास. मग आता त्या घाटातून फक्त ट्रक जातात का? ट्रक इथे नद्यात येत नाही. इथे एंट्री नाही देणार त्यात. बरं आहे तुला. इथे पण बरं आहे. traffic दिली पण नाही पाहिजे. तिथून जाता येत नाही तर वापस ट्रॅफिक इथे पण. मस्त आहे. गीताच्या मुलीच्या इथे का बोलतोय तो? आत काहीतरी आहे एंट्री. ऑफिस पण केली नाही. डॉक्टरला केली. बटणं लावलेत. बटणं मध्ये काय झालं ना. कशासाठी? काय झालं ना. आता Emergency. त्या दिवशी नाही का ते हे पडलं बघ. हा हा. तेव्हा त्या मुलांनी बटन दाबलं.
10 मिनिटात पोलीस पोहोचले. हा ते बघ ना तिथे ग्रीन कलरची लाईनच बघ सगळी दिसतील तुला पट्ट. हे बघ हे येत नाही. मग ते पिलर नंबर वगैरे सांगायचं ना तिथे ते बरोबर कुठे पोहोचतात झालेलं ते. इथेच झालेलं का पुढे? पुढे येताना झालेलं का जाताना याच्यावरती माहित नाही. हा ब्रिज हाच आहे ना ब्रिज. हा. हो आला ब्रिज. हा ब्रिज. काय? अरे एक नंबर ना. बघ रिया दिसला का वरती बघ वरती हा किती मोठा आहे बघ. तेच तर उंचपर्यंत आहे. जपान मध्ये पोहोचली. हा. आपण बाहेर. 7 मिनिटात मोठ्या टनेल मधून बाहेर आलो आम्ही. 8 किलोमीटरचा काहीतरी आहे. 7 मिनिटं लागली. 80चं स्पीड लिमिट आहे आतमध्ये टनेल मध्ये. बाहेर काय नॉर्मल आपलं 100. एकदम रोड खाली आहे एकदम सुसाट. आणि थोड्या वेळात आम्ही तळेगावला पोहोचूच. भारी रोड आहे. आणि आवडला का रोड? तळेगावला भेटू चहा पिताना. कंटिन्यू करू. आता आलो आम्ही तळेगावला. रेयान झोपलाय म्हणून मी गाडीतच बसते. स्वप्नील करेल कंटिन्यू व्हिडिओ. माझ्या याच्यात करू. तळेगाव तळेगाव तळेगाव. मणी थांबली आतमध्ये. आम्ही उतरलो तर जरा काहीतरी चहा पाणी करून घेतो. तुला नकोय ना काय नक्की? चहा पाणी करतो जरा नाश्ता करतो गरमागरम काय काय बघतो. सगळे उतरलेत. मणी बसले गाडीत आतमध्येच. रॅन्च बरोबर रॅन्च झोपलाय. बस लागले बस लागले नाश्त्याला चहा शिवनेरी आपली लाल करी भरपूर मॉल तळेगावचं. तांदूळ डिसाईड काय घ्यायचं ते बघू काय घ्यायचं. वडापाव वडापाव वडापाव. आमची फॅमिली सगळे. तनुष आलो आम्ही जरा रेड बुल. आमचे तनुष आहे झोपेत उठलाय. स्पॉन्सर कोण आहे विनय आहे. हा तो त्याला घेऊन स्पॉन्सर आमचे चहाला आणि कुपन घ्यायला नाश्ता आणि निघू पुढे. बसले चहाची आणि वडापावची वाट बघत. काय ऑर्डर केली आहे? चहा का वडापाव? चहा आणि वडापावची वाट बघत बसलेत. आणि इथे सगळी मंडळी घेतात. पूर्वा काय घेतलंस? कॉफी. कॉफी घेतली पूर्वाने. विनायक काय पितोस? कॉफी. आई सगळे अनिशा वगैरे तू काय घेतलं हा? कॉफी? काय पितोस? कॉफी. कॉफी ओके. आहे का चांगली? तनुष झोपेत आहे आमचा. हे वडापावची वाट बघतात. मसाला डोसा आलेला आहे. अजून घेतोय हा. गरम वडापाव घे 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 घे. चालू कर. वाट नाही बघायची. तू नाही खातेस काय? कॉफी पितोय. वडापाव मसाला. पैसे वाचवतोय म्हणून सध्या कॉफी पितो. इथे पण वडापाव आलेले सर्वांचे. चालू आहे नाश्ता. झाला नाश्ता चहा. आता निघतोय फुलमॉल मधून. बघा इथे गाड्या लागल्या तर रात्रीच्या पण सगळे कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे पटापट खालापूरवरून यायला येतं तळेगावला. अर्ध्या तासाच्या आतच पोहोचतो. रात्रीचा व्ह्यू तळेगावचा. ते सगळ्या मोठमोठ्या पेस्ट्या वगैरे लागल्या. हे आपली गाडी. मणी काय आली नाही. मणी आतच बसली. पण छान आहे. गारवा आहे वातावरणात. एवढं काय गरम होत नाहीये. छान वाटतं. कुठे तुम्हाला तळेगावचं. चला निघू आता. आता भेटू प्रसाद चहाला. प्रसाद मलाई चहा खेड शिवापूरला. मणी उतरेल तिकडे. काय मणी काय हवंय का? आता डायरेक्ट प्रसाद मलाई चहा खेड शिवापूर. तिथे उतरशील ना? मला पण झोप येते. हा झोप येते. हे खुशी दे ना रे पाठवून मला. कुठे उशी? मला लय दुखतं इथं. उशी कुठे? हा ते ठेव.
म्हणजे उशी डोक्याला तरी गेले नाही टेकायला. अगं कुठे उशी? अरे ही खाली ठेवले मी, ती इथे घेते मग डोक्याला. नाही उशी सांगतोय तरी हा. कुठे सांग ना मला. अरे आहे माझ्याकडे, मग हे आता ठेवतात ही डोक्याला घेते असं सांग. अच्छा मग असं बोल ना. रेहान झोपला बघा. मुद्दी आमचा झोपला की आणि उठत नाही त्याला जरा किती कमी काय कसलं थंड झालंय. 2 उशा होते ना ग. चला निघतोय आता. बघा गाईज आम्ही आलोय कुठेतरी, दाखवतो तुम्हाला. खेड शिवापूरचा टोल आहे आणि आलोय एका ठिकाणी फेमस, आमच्या रस्त्यातच लागतं. दाखवतो तुम्हाला. हे बघा प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का. इथे थांबलो चहा प्यायला, वाजले 2:30. म्हणजे प्रसाद बन मस्का सांगितलं. उद्या चहाला सकाळी खाऊन टाक खावा खावा. आता उद्या खाते. फायनली आम्ही आता पोहोचलो.